काही अधिकारी आपल्या शासनामधले भ्रष्टाचार करत असतील, गैरव्यवहार करत असतील आणि देवाभाऊंच्यापर्यंत ह्या गोष्टी जात नसतील आणि त्या जर का सोशल मीडियातनं आणि पत्रकारांनी तुम्हाला निदर्शनास आणून दिल्या की हे लूटमार आहे शासनाची, हे अधिकारी सगळे लुटून खायला लागलेत, हे जर का तुम्हाला पुराव्यासहित आम्ही दिलं तर तुम्ही देवाभाऊंच्याकडे हे नेऊन हे शासनाचं होणारं नुकसान आणि काम निकृष्ट दर्जाचं जर का होत असेल तर तुम्ही आवाज उठवणार का? बघा 100%, कारण माझा नेता निष्कलंक आहे, केंद्रातला माझा नेता निष्कलंक आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेब 2002 पासून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आहेत. देवाभाऊ 2014 पासून मुख्यमंत्री, परत एकदा मुख्यमंत्री, परत विरोधी पक्षनेता, परत उपमुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री. एवढा मोठा त्यांचा प्रवास आहे. विरोधक अत्यंत खालच्या पातळीला जाऊन देवाभाऊवरती आणि नरेंद्र मोदी साहेबांवरती टीका करतात, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन. परंतु एकदाही माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आणि देवाभाऊंनी भ्रष्टाचार केला असा कोणीच आरोप केला नाही. कुठल्या पेपरला पण आलं नाही, कुठल्या टीव्हीला आलं नाही. परंतु अधिकारी जर अशा पद्धतीनं वागत असतील, तुमच्या शासनात होते नाही, सरकारला जर माहिती न होता चुकीच्या पद्धतीनं वागत असतील आणि तशी माहिती जर अधिकृतपणे आली तर ती पहिली माहिती माननीय देवाभाऊंच्या हातामध्ये नेऊन देईन आणि अशा पद्धतीनं काही चुकीचं काम चाललंय ते त्यांना आमच्या निदर्शनास आलेलं आहे. असे पुरावे पण आहेत की हे अधिकारी आणि ठराविकच ठेकेदारांच्या टोळ्या तयार होऊन शासनाला खड्ड्यात घातलं जातंय, हजारो कोटीचा गैरव्यवहार. पुरावे तुम्ही द्या तात्काळ. आपण आता 5 तारखेनंतर आपण फ्रीज आहोत, 23 तारखेला अधिवेशन आहे, आपण स्वतः जाऊन भेटू ना साहेबांना. साहेब असल्या गोष्टीला अजिबात थारा देत नाहीत, कोण जवळचा असू दे लांबचा असू दे, त्यांना काही या गोष्टीचं देणं गेलं नाही. त्यांना या महाराष्ट्राचं पडलंय, लोकांचं पडलंय, त्यामुळं भ्रष्टाचार करणाऱ्यांना कधीच ते पाठीशी घालणार नाहीत. असे काही अधिकारी असतील तर तुम्ही माहिती द्या, तात्काळ आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती ही गोष्ट घालू.